ऍडिशनल कलेक्टरनी प्रमुखतः सर्व निवेदनाच्या बैठक घ्यायच्या. तुम्ही स्वतः निवेदनाच्या बैठक घेतल्या, प्रत्येकाला बोलवायचे, प्रत्येकाचे निर्णय करून द्यायचे. जेवढे काही निवेदन त्यातले 90% जिल्हा प्रशासनाचे, 10% निवेदन फक्त गव्हर्नमेंटचे आहे. हे प्रस्ताव माझ्याकडे पाठवायचे. जागा मागणीचे प्रस्ताव आले, कणकवलीची जागा मागितली आहे, शाळेकर जागा मागितली, नगर परिषद माझ्याकडे पाठवायचे. 90% निवेदनावर पूर्ण कारवाई करून त्या निवेदनावर त्या जनतेचं संपूर्ण आदेश पारित करून त्यांना त्यांचं संपूर्ण समाधान उत्पन्न काम करायचं. जे नियमाच्या बाहेरच आहे त्यांना तातडीने सांगत हे नियमाच्या बाहेरही बसत नाही, पण नियमाने सर्व गोष्टी पूर्ण होणाऱ्या आहेत. कुणी टाळटाळ करू नये. आज काही मी तुमची जिल्हाधिकारी बैठक घेत नाही. जिल्हाधिकारी बैठक घेण्याकरता मी त्याची पुढच्या महिन्यात येईल. तेव्हा जसं रायगडमध्ये ठाणेमध्ये आम्ही त्या ठिकाणी ठाणेमध्ये आणि रत्नागिरीमध्ये 2.5 तास आम्ही जिल्हाधिकारीची बसून पूर्ण फ्रेमवर्क करून दिला. डेट वाईज कट ऑफ डेट दिला प्रत्येक विषयाला. तशा पुढच्या महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात मी त्यांची निलंची आपण बसू आणि या जिल्ह्याचं पूर्ण फ्रेमवर्क टाईम लाईन करून देऊ. कुठल्या वेळेत कुठले काम पूर्ण झाले पाहिजे. आणि आता जे महत्त्वाचे विषय जे निलेश राणेंनी सांगितले आहेत त्याचे पूर्ण प्रस्ताव, म्हणजे वनसत्तेचा प्रस्ताव, त्या ठिकाणी आकारी पडचा प्रस्ताव, त्या समाजाचे 2-3 समाजाचे प्रस्ताव आहेत ते मी 5 विषय तुम्हाला दिले आहे. त्याचा प्रस्ताव गव्हर्नमेंटला पाठवा, शासन निर्णय घेईल. जे तुमच्या अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे, निर्णय न घेणे तात्काळ निर्णय घ्यायचे आणि निर्णय घेऊन जर वाटतं तुम्हाला गव्हर्नमेंट दिलं तर माझ्याकडे पाठवा. कोणी पेंडिंग ठेवू नका. यानंतर सर्वात मोठी चूक आहे प्रशासनाची, इतके लोक मंत्र्यांना भेटायला आहेत. जर तुम्ही थोडे लोकाभिमुख काम केलं असतं, थोडं 3 ते 5 हा वेळ जनतेला दिला असता, प्रत्येक प्रांत तहसीलदार, एसएलआर, डेप्युटी एसएलआर, मुद्रांक अधिकारी, जेडीआर सर्वांच्या पाठी जर 3 ते 5 भेटण्याची वेळ जनतेला भेटण्याची वेळ जर दिली असती, एवढे निवेदन माझ्याकडे आले नसते. कारण 135 निवेदन येणे हे काही जिल्ह्याचं चांगलं नाहीये. मंत्र्यांना 135 निवेदन येतात, ते लोकल लेवलचे येतात, गव्हर्नमेंट लेवलचे फार पुढे आहे. त्यामुळे प्रशासनाने थोडी या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. पुढच्या वेळी जेव्हा 2 महिन्यांनी मी येईल तेव्हा या जिल्ह्यात एकही निवेदन मंत्र्याकडे जाऊ नये. कारण मी असं जाहीर करणार आहे, पुन्हा निवेदन घेऊन या. माझा दौरा तसा आहे. पुढच्या वेळी काळजी घ्या कलेक्टर, प्रत्येक एसएलआर, डेप्युटी एसएलआर सर्वांनी आजपासून आपल्या पाठलावाच्या बाहेर 3 ते 5 लोकांचा वेळ राखून ठेवावा. महिन्यात 15 आठवड्यात एक प्रवास दौरा करावा. जसं नाशिक कलेक्टरनी केला पॅटर्न, नाशिक कलेक्टरचा पॅटर्न उचला. आठवड्यात 1 दिवस प्रवास मतदारसंघ आपल्या भागामध्ये, तहसीलदार आपल्या भागामध्ये जातील, प्रांत आपल्या भागात जातील, डेप्युटी एसएलआर आपल्या भागात जातील, कलेक्टर 1 दिवस आठवड्याचा दौरा करतील, ऍडिशनल कलेक्टर 1 दिवस दौरा करतील. प्रवास आणि संवाद, मंत्री म्हणून जेव्हा मी प्रवास संवाद करतो आहे, प्रवासी करतोय, संवादी करतोय, लोकांचं म्हणणं ऐकतोय, तो प्रशासनाची पहिली जबाबदारी आहे. आणि त्यामुळं पुढच्या महिन्यात जेव्हा येईल तेव्हा मला कमीत कमी निवेदन आले पाहिजे. कारण मी जाहीर करणार आहे मोठ्या प्रमाणात. निवेदन का कमी आले पाहिजे, एवढ्या वेळात तुम्ही प्रवास करून जनतेला वेळ देऊन 3 ते 5 सर्वांनी आजपासनं मी सर्वांच्या पाठ्या चेक करणार. तहसीलदारकडे 3 ते 5 तुम्ही भेटणार आहे की नाही, रोज 3 ते 5 वेळ एवढा पाहिजे जनतेला भेटत, प्रांताने वेळ दिला पाहिजे. यानंतर असे छोटे छोटे निवेदन, एसएलआरच्या तक्रारी, डेप्युटी एसएलआरच्या तक्रारी, नोंदणी अधिकाऱ्याच्या तक्रारी हे चालणार नाही. यानंतर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांची या पद्धतीने वागू नये. 135 निवेदन हे चांगलं नाही आहे, चांगलं लक्षण नाही प्रशासन. त्यामुळे आपण याच्यानंतर सर्वांनी काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी निवेदन दिलंय त्यांना मी आश्वस्त करतो की तुम्हाला महिन्याभराच्या आतमध्ये तुमच्या निवेदनावर काय कारवाई झाली आम्ही तुम्हाला कळवणार आहे. कायद्याने असेल तर आम्ही सर्व काम करू. एखादं जर तुम्हाला जास्त निवेदन असे आहेत, 99% काम होणार आहेत, काही त्यातलं असं कमी नाहीये. पण एखादा निर्णय गव्हर्नमेंट लेवलचा त्याला थोडा उशीर लागेल, पण आम्ही सर्वांचे काम करू. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.